फायनली आम्ही इथं पोहोचलेलो आहे, इथं आंबोली घाट. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि आपल्या एका नवीन बिगिनिंग म्हणजे न्यू बिगिनिंग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही म्हणजे मी असं का बोललो तर तुम्हाला कळालं नसेल, कारण न्यू बिगिनिंग तर तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन बघू शकता. इकडे मी स्टोरी टाकलेलं आहे, अजून बघितलं नसेल तर तिकडे जाऊन बघा, फॉलो करा आणि सपोर्ट करा. तर गाईस, आता हे ब्लॉग बनवण्याचं कारण तर तुम्हाला आय थिंक थंबनेल बघून कळलं असेल, कारण तुम्हाला प्रॉपर टाकलेलं आहे की काय बनवणार आहे काय नाही. आता आम्ही चाललोय आय थिंक कुठल्या तर फॉल्सला चाललोय, ते मी तुम्हाला पुढे सांगेल. तर काय डोक्यात येत आहे हा गाईस. तर मी तुम्हाला सांगतो की त्या स्टोरी मी ते कशासाठी टाकलोय. तर आता गाईस, एवढे दिवस मी सोलापूर महाराष्ट्रामध्ये, जर तुम्ही माझ्या आधीचे ब्लॉग आणि तुम्ही मला आधीपासून ओळखत असाल तर तुम्हाला माहित असेल की मी कुठे राहतो, काय करतो. तर आता तिकडनं शिफ्ट होऊन मी कर्नाटकमध्ये म्हणजे बेळगाव. तर ज्यांच्या लोकांना माहिती आहे तर त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये सांगा कर्नाटक बेळगावमध्ये कुठे आहे काय आहे, आणि तुम्ही कुठनं व्हिडिओ बघता ते पण कमेंट करून सांगा. आणि तर तर मी काय बोलत होतो की तिकडनं मी इकडं पुढच्या एज्युकेशनसाठी, जर तुम्हाला मी मध्ये बोल की पुढच्या एज्युकेशनसाठी असं काय आय थिंक बोललो होतो, मला पण एवढं माहिती नाही. पुढच्या एज्युकेशनसाठी तर मी इकडे आहे, तर ब्लॉग्स वगैरे इकडचीच येणार म्हणजे बेळगावचे. थांबे एक मिनिट. तर इकडचे ब्लॉग इकडनं आता एज्युकेशन 5 इयर्स म्हणजे 5 इयर्स मी इकडेच आहे. तर तुमच्या सपोर्टची गरज आहे सध्या गाईस. तर मी आधी पण बोललो होतो, तर तुम्ही तेव्हा सपोर्ट केला आणि मध्ये मी ब्लॉग टाकायचं बंद केलं कारण एक्झाम्स वगैरे होते. तिकडनं आता कंटिन्यू ब्लॉग्स येणार आहे, तुम्ही पण सपोर्ट करा. आणि जेवढं तुमचं सपोर्ट दिसेल तेवढे जास्त मी ब्लॉग्स तेवढं जास्त मोटिवेट होईल. आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका की हे डिसिजन आहे बरोबर आहे की नाही. तर चला आता आपण फॉल्सला चाललोय. तर तुम्हाला तिकडे जातो असेल नसेल माहिती असेल, कदाचित काही पाऊस खूप आहे आपल्या महाराष्ट्रापेक्षा. तर गाईस, तुम्ही याला ओळखत असाल कारण आपल्या एक लास्ट ब्लॉग मध्ये बर्थडेच्या वेळेस मी ब्लॉग केलं होतं. तर तर गाईस, आता फर्स्ट स्टँडर्डला गेला सांगायला, तर तुम्ही इग्नोर करायला लक्ष देऊ नका, तसं काही नाही गाईस. चला आपण जाऊया. तर आता हे असं आउटलुक आहे म्हणजे आउटफिट आपला हा दुखत आहे, तर आपण कंटिन्यू करू. चल. सो गाईस, नमस्कार पुन्हा एकदा. तर आता आम्ही चाललो, तुम्हाला म्हणलेलं की पुढे पुढे जाताना सांगेल की कुठल्या घाटला चाललोय म्हणजे कुठल्या फॉल्सला. आंबोली फॉल्स म्हणून आहे गोवा साईडला, गोवा साईड बेळगाव म्हणजे कर्नाटक साईडला आहे. जर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर समजेल. तर आता तिकडे सगळे चाललोय. तर इकडे एक आमची कार तयार झाली आहे, तिकडे एक कार आहे, सगळे फॅमिली मेंबर तिकडे फोटो काढायचे आहेत. बघा बघा आमचं छोटू कार चालवत आहे मग. तर गाईस, आता ड्राईव्ह मी करणार आहे, बघू आता कसं होतंय. डायरेक्ट तिकडे भेटू. गाईस, आपण आता फायनली निघालेलो आहे. तर आपण आपल्या कारमध्ये, तिकडे त्यांची कार आहे, तर बघूया, फॉलो करू त्यांना कुठे. गाईस, फायनली आम्ही इथं पोहोचलेलो आहे, इथं आंबोली घाट बोललेलं तुम्हाला. तर गाईस, तुम्ही बघू शकता इकडे सिनरी. तर मेन सिनरी गाईस अजून लांब आहे आणि आमच्यासोबत हे सगळे आहेत आमची फॅमिली. तर गाईस, चला बघूया मेन सिनरी दाखवतो. चला गाईस, जे मेन आहे, 1 मिनिट थांबा गाईस. हे बघा गाईस. तर गाईस, असं सिनरी आहे. कुठे गेले गाईस, मला सोडून चाललेत सगळे. गाईस, चला आपण जाऊया, आज जाऊया. तर गाईस, इथं फॅमिली आहे, तिकीट काढून जाणार आहे गाईस आम्ही. फर्स्ट टाइम आहे गाईस, फर्स्ट टाइम. काय कर तर गाईस, खूप खतरनाक एक्सपिरियन्स होता. तर झालेलं आहे, पूर्ण एन्जॉय करून झालेलं आहे. तर सगळे इथं म्हणजे नाश्ता करायला आलेत, खूप भूक लागली आहे, मगापासून लागली होती. तर गाईस, सगळे इथं बसलेत. मॅगी, पाव सगळं आहे गाईस. तर खूप मजा आली. तर तुम्ही पण या गाईस, खूप मस्त इथं. आणि जास्त नाही गाईस, फक्त 20 रुपये तिकीट आहे. या तुम्ही पण, फुल मजा करा, भारी एकदम खतरनाक आहे गाईस. या खाऊन जाणार गाईस. आता सगळ्यांचा खाऊन वगैरे झालेला आहे. तर आता माझा हालत एकदम खतरनाक झालेलं आहे गाईस, इग्नोर करा. तर गाईस, ही बघा गाडी. अजून एक फॉल्स आहे मग इथं, मला पण माहिती नाही.
तो तिकडे आहे, तिकडे जाऊ, तिकडे भेटूया डायरेक्ट. चला आता कारमध्ये पूर्ण ओला झालोय गाईस. का आला नाही तो? तिकडे बघ, घाबरतो की नाही तो? भित्रूस आहे की नाही गायज? आणि भित्रूस आहे गायचा, कोकरी आहे. इकडे काय करले? टमाटर खावा लागले. हा अजून एक कॉल तिकडे जाणार नाही, तिकडे पिझ्झा वगैरे आहे पक्का बघण्यासाठी, तर तुम्हाला पण दाखवतो. फक्त पावसाळ्यात चालू असते, जे महाराष्ट्रामध्ये माहिती राहते त्यांना माहिती असेल गाईस. चला आता नेक्स्टला जाऊ, तिकडे बघू काय. तुम्हाला आम्ही जसं म्हणलेलो की नेक्स्ट स्पॉटला जाणार, तर तुम्ही बघू शकता गाईस इथं काहीच दिसत नाही, पूर्ण ढगढग, म्हणजे असं एकदम ढगात आल्यासारखं भारी वाटायला गाईस. तर तुम्हाला दाखवतो बघा, पूर्ण वाईट दिसत आहे गाईस. तुम्हाला पाठीमागं वगैरे दिसत असेल बघा, पूर्ण वाईट दिसत आहे. तुम्हाला आता माझा वॉइस येत आहे की नाही माहिती नाही, पण इकडे अजून एक स्पॉट आहे गाईस. तिथं काय तर असं रिटर्न येत आहे म्हणजे असं तर गाईस तर गाईस इथं बघूया आता. मी पण आता फर्स्ट एक्सपिरियन्स, तर इथपर्यंत बघितलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा आणि सपोर्ट करा गाईस. हे बघा रस्ता पूर्ण इथं ढग काहीच दिसत नाही गाईस, काही दिसत नीट आहे गाईस. त्याला बघूया काय एकदम वार आहे, आवाज येते, आलं तर ठीक, नंतर ऍडजस्ट करू. पटपट पाणीचा हवा आहे. मी इथं पोहोचलेलं आहे गाईस. इकडे बघा, तुम्हाला दिसत असेल इकडे काहीच दिसत नाही, तर फक्त इथं आहे ना, तर तुम्हाला दिसत असेल तर पाण्याचे थेंब खालनं पाणी रिटर्न येत आहे गाईस, पूर्ण रिटर्न. बघा तुम्हाला दिसतंय पाणी पूर्ण रिटर्न. आता असेल काय इथं, आपल्याला काय माहित नाही स्टोरी इकडची. मला किती खाली आहे पूर्ण पाणी वगैरे काहीच रिटर्न येत भारी आहे. पाणी भारी आहे, रिटर्न आला बघ बे. असं जाऊन खालती गायज याने भित्रूस आलंय रिटर्न गाईज. पण पूर्ण खतरनाक गाईज, फुल खतरनाक गाईज. येडा आहे गाईज. तर गाईज इथे एकदम असला जर डेंजर वारं चालू आहे, चालता पण नाही गाईज, त्यामुळे ते रिटर्न येत असते. हा आपण ट्राय करून बघू काय खाल्ली रिटर्न येते की नाही. तिला फेकायचं का, तिला फेकू का, तिला फेकू का खाली, फेकतो की बघू रिटर्न येतो का तो. बघू आता काय भेटतंय, फेकून बघू येत आहे का रिटर्न गाईज. A few moments later. तर गाईस आता तुम्ही इथपर्यंत बघितलं असेल तर खूप खूप धन्यवाद. आम्हाला सुद्धा खूप मजा आली. आणि इथपर्यंत बघितलं असेल तर खूप रे तुम्ही इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर खूप खूप धन्यवाद. आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि कोण इकडे येऊन गेलंय कमेंट करा आणि यायला पण विसरू नका. तर आम्हाला तर खूप मजा आली. तर आम्ही किती 3-4 स्पॉट फिरलो, तर तुम्ही बघितलं असेलच. जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि असेच आता कंटिन्यू ब्लॉग्स येणार आणि ॲक्टिव्ह राहणार मी.
तर खूप सपोर्ट दाखवा. इंस्टाग्रामवर पण सपोर्ट दाखवा. तिकडं तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल, म्हणजे सॉरी फॉलो नाही केलं असेल तर फॉलो करून घ्या आणि तिकडे पण सपोर्ट दाखवा. तिकडे पण व्हिडिओ येते. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग. बाय. Big thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद.